की फ्रेशर्सला आज इंटर्नशिपची काय गरज आहे? त्यांच्यामध्ये टेक्निकल गॅप, कम्युनिकेशन गॅप, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स गॅप. हे इंटर्नशिप झाल्यानंतर आम्ही मुलांना फुल टाइम जॉब अपॉर्च्युनिटी पण प्रोव्हाइड करणार आहोत. जे हायरिंग करणार आहेत ॲज अ इंटर्नशिपसाठी ते किती लोकांची तुम्ही हायरिंग करणार आहात? ॲप्लिकेशनवरती काम करतो तर Okay. फ्रंट एंड डेव्हलपमेंट यामध्ये कोर टेक्नॉलॉजीज, HTML, CSS, नोड 4 प्रकारच्या डोमेनच्या आता मुलांची इंटर्नशिपची हायरिंग करणार आहोत. तुमचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय असणार आहे आणि कसा कसा तुम्ही त्यांना डिलिव्हर करणार आहात? फर्स्ट इज ॲप्टिट्यूड टेस्ट, बरोबर. सेकंड की आयदर ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग. आपले जे स्टुडंट्स आहेत ते ऑनलाईन पण असतील, कारण सिटीच्या आउट ऑफ सिटी असतील, काही पुण्यामध्ये असतील. त्यांना ऑफलाईन ऑनलाईन कसं असेल तुमचं? टीम वर्क कसं असतं, टीमचं कल्चर काय असतं, ते Correct. ऍटलीस्ट टीम मीटिंग मध्ये काय डिस्कशन असतं, Absolutely. तर हे समजणं खूप गरजेचं आहे. फ्रेशर मुलांना म्हणा किंवा स्टुडंट कस्टमरची रिक्वायरमेंट माहित नाही, तुमची डेडलाईन काय असते ते माहित नाही, प्रोजेक्ट कुठून स्टार्ट होतो तो माहित नाही, फक्त प्रोजेक्टवरती काम करायचे किंवा काय काम. प्रोग्राम मधनं सर एक एम्प्लॉय नाही करत, एक फ्रीलान्सर करतो की जो स्वतःचे Nice. प्रोजेक्ट घेऊ शकतो. जर तुमच्याकडे अशी रिक्वायरमेंट आली किंवा एखाद्या परमनंट व्हायचे किंवा एज अ एम्प्लॉय म्हणून त्यांना समजा तुम्हाला हायर करायचे, तर त्यांचे चान्सेस किती आहेत? तर लास्टला आम्ही 3 मुलं फुल टाइम हायर केली ओके. 12 मध्ये. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू IT वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती. खूप दिवसानंतर पॉडकास्ट शूट करतोय. पॉडकास्ट शूट करण्याचं रिझन पण खूप स्ट्रॉंग आहे. मुलांना जॉब मिळत नाहीये. ॲज अ फ्रेशर तर खूप थोडंसं अवघड होतंय. इंटर्नशिपसाठी पण खूप मुलांनी मला मेसेज केलेले आहेत, ग्रुपवरती तुम्ही बघतायच. आणि सगळेजण म्हणताय की आम्हाला ॲज अ फ्रेशर आम्हाला जॉब हवा आहे आणि त्यासाठी इंटर्नशिप म्हणा किंवा प्रोजेक्टवरती एक्सपिरियन्स पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत. आपण ग्रॅज्युएशन करतो, इंजिनिअरिंग करतो, आपण प्रोजेक्टवरती म्हणा किंवा आपल्या टेक्निकलकडे एवढं लक्ष देत नाही. आपल्याला प्रोजेक्ट एक्सपिरियन्स नसतो. मग त्यावेळेस असं होतं की यार ॲज अ फ्रेशर आपल्याला IT इंडस्ट्रीमध्ये जायचं आणि त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो. सो तेच इंटर्नशिपचं रिझन घेऊन आज आपल्या पॉडकास्टवरती किशोर आलेले आहेत, जे की मेंटर आहेत. छत्रपती इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीकडून ते आलेले आहेत आणि ते हायरिंग करत आहे ॲज अ इंटर्नशिपसाठी. सो आता हा क्रायटेरिया काय असणार आहे, कोणाला हायर करणार आहेत, त्यांचा प्रोग्राम काय आहे, हे सगळं इन डिटेल या पॉडकास्टमध्ये डिस्कस होणारच आहे. सो पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. वेलकम टू IT वाला देव या युट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती. खूप खूप धन्यवाद सर, आपल्या पॉडकास्ट वरती आमंत्रित केल्याबद्दल. ओके. किशोर सर, तुम्ही जो हा प्रोग्राम रन करताय आता, जे तुम्ही आपल्या डिस्कस केलं की आम्ही इंटर्नशिपसाठी स्टुडंट हायर करतोय किंवा काय. बिफोर दॅट मला हा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे की फ्रेशर्सला आज इंटर्नशिपची काय गरज आहे? सर ॲक्च्युली आता आम्ही जेवढे पण गोईंग थ्रू गेलोय, आमचे जे काही ड्राईव्ह झाले त्यामध्ये, तर आम्हाला असं फाउंड झाले जे पण मुलं अप्लाय करतात त्यांच्यामध्ये टेक्निकल गॅप, कम्युनिकेशन गॅप, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स गॅप हा ओके. आम्हाला दिसतोय. तर तो गॅप आपल्याला आता कव्हर करायचा आहे. बरोबर. ओके, तर हे इंटर्नशिप झाल्यानंतर आम्ही मुलांना फुल टाइम जॉब अपॉर्च्युनिटी पण प्रोव्हाइड करणार आहोत. तर ज्या कंपनीकडून ते आलेलं आहे ती कंपनी आहे छत्रपती इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. ही रजिस्टर आहे 2017ला. एक स्टार्टअप मिड कॅप ही कंपनी असं आपण बोलू शकतो. ही लोकेशन वाघोलीला आहे आणि ते खूप दिवसापासून या क्षेत्रामध्ये आहेत. आणि त्यांचे जे डोमेन्स वगैरे आहेत आपण त्यांना क्वेश्चन करू, पण खूप सारे आहेत ज्यांना जे ॲज अ इंटर्नशिपसाठी किंवा ॲज अ स्टार्टअप म्हणून बघताय त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही जेव्हा हे स्टार्टअप चालू केलं तेव्हा तुम्ही कुठल्या कुठल्या डोमेनचे म्हणजे प्रोजेक्ट म्हणा किंवा काय म्हणा हे स्टार्ट केले होते? ओके सर, ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला चालू केलं तर ॲक्च्युली इन्सिडन्स असं होतं की एका इन्स्टिट्यूटकडनं आम्हाला सॉफ्टवेअरची मागणी आली होती ओके. त्यांच्या प्रॉब्लेम सोल्युशनसाठी. हम्म. ऑलमोस्ट मोर दॅन 300+ स्टुडंट त्यांच्याकडे होते, परंतु त्यांना खूप डिफिकल्ट होतं इन्स्टिट्यूट त्यांचं मॅनेज करणं. तर त्यांची रिक्वायरमेंट आलेली की ती जवळचीच नातेवाईक होते, त्यामुळे हम्म, हम्म. किशोर की मला तो एक असं सॉफ्टवेअर डेव्हलप करून दे की तिथं मी मॅनेजमेंट करू शकतो. ओके. ॲक्च्युली त्यांचे 300 to 400 स्टुडंट होते, तर त्यांच्या टेस्ट घेणं, MCQs त्यांना डिफिकल्ट जायचं. त्यासाठी त्यांना 3-4 टीचर्स पाहिजे होते. ओके. तर त्याचं सोल्युशन म्हणजे टेस्ट सिरीज होतं. ओके. तर अशा प्रकारे आम्ही फर्स्ट प्रोडक्ट डेव्हलप करून ते कस्टमर्सला दिला, की जो की वेब आणि मोबाईल ॲप हे दोन्ही मिळून ई-लर्निंग ॲप्स होतं. ओके. त्यानंतर आम्हीच त्याला आमचा मेन प्रोडक्ट बनवला. नाईस. मग आता तुम्ही जे हायरिंग करणार आहेत ॲज अ इंटर्नशिपसाठी, ते किती लोकांची तुम्ही हायरिंग करणार आहात? ॲक्च्युली आता आपण 20+ स्टुडंटचं टॅलेंट शोधतोय, ओके. की जे आपल्या प्रोडक्ट आपले जे प्रोजेक्ट आहे, ते प्रोजेक्टवरती लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करू शकेल आणि आमचं जे काम आहे ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतील. ओके. आणि जे तुम्ही 20 स्टुडंट्स आता हायर करताय,
तर ते कुठल्या कुठल्या डोमेनसाठी किंवा कुठल्या कुठल्या प्रोफाईलसाठी तुम्ही हायर करताय? तर यामध्ये असणार आहेत आपण ऑब्व्हियसली वेब ॲप्लिकेशन वरती काम करतो, तर ओके. फ्रंट एंड डेव्हलपमेंट यामध्ये कोर टेक्नॉलॉजीज HTML, CSS, Node.js, ओके. त्यानंतरनं बॅकएंड जावा, पायथन, ओके. त्यानंतरनं ॲट डिलिव्हरी झाल्यानंतरनं सपोर्टसाठी इम्पॉर्टंट कॅन्डिडेट आपल्याला पाहिजे असतात, की ओके. ज्यांच्याकडे गुड गुड कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे. ओके. की काय होतं ना, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट डिप्लॉय करतो कस्टमरकडे, बरोबर. कस्टमरने आपल्याला पैसे दिलेले असतात, करेक्ट. परंतु त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे निदान आपले वेळेवरती होणं खूप गरजेचं असतं. करेक्ट. तर कसं होतं ना, की फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या गोष्टीसाठी पैसे दिलेले असतात आणि आपल्याला प्रॉब्लेम फेस होतो, तर कस्टमर कसं आहे ना, काही वेळेस जी लँग्वेज आहे ती यूज अशी लँग्वेज यूज करतो. तर बरोबर. त्यावेळेस आपल्या म्हणजे अशा मुलांकडे वेल अँड गुड स्किल्स पाहिजे, की ते एकदम वेलरित्या कस्टमर सोबत बोलले पाहिजे, की Correct. कस्टमरला शांत करायला पाहिजे, की हा आम्ही तुमचा जो पण व्हॉट एव्हर प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे, त्याचं सोल्युशन देऊ, ओके. करून देऊ वेळेत. त्यासाठी कम्युनिकेशन ज्यांच्याकडे आहे वेल अँड हं, गुड, हं, हं. तर असे मुलं पाहिजेत आपल्याला. बरं. त्यानंतर व्हॉट एव्हर आता कसं आहे ना, जसं आपले सॉफ्टवेअर डे बाय डे IT डेव्हलप हं, होत हं. चालतंय, म्हणजे ग्रोईंग चाललंय, तसं आपले सॉफ्टवेअर्स अपडेट पण करावे लागतात. बरोबर. जसं डे बाय डे सर्व नवीन नवीन फीचर्स येतात, ते फीचर्स पण आपल्याला करंट कस्टमरचे ॲप्लिकेशन त्यामध्ये ऍड करावे लागतात, करेक्ट. की जे मुलं असे की जे आम्हाला चेंज रिक्वेस्ट कस्टमरकडनं डॉक्युमेंट बनवू शकतात. हं, हं. फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर त्यांचं लॉजिक पण त्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतात, की ज्यांच्याकडे लॉजिकल स्किल पण आहे. एक नवीन ज्यावेळेस आपण कुठलाही प्रोडक्ट बनवतो, डेव्हलप करतो, त्याच्यानंतर आपल्याला टेस्टिंगची पण गरज असते, की हं. तर असे मुलं की जे टेस्टिंग पण करू शकतात. ओके. तर ऑलमोस्ट आपण 4 प्रकारच्या डोमेनच्या आता मुलांची इंटर्नशिपची हायरिंग करणार आहोत. ओके. ओके. म्हणजे तुम्ही जे तुमचे आता प्रोजेक्ट्स आहेत आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये जे लागणार आहेत, आता समजा डेव्हलपर म्हणा, टेस्टर म्हणा, जे तुम्ही आता प्रोफाईल किंवा डोमेन सांगितले, त्यानुसार तुम्ही हायरिंग करणार आहोत. सो बिफोर दॅट मला एक क्वेशन करायचं तुम्हाला. तुमचा जो काही प्रोग्राम असेल, आता हा प्रोग्राम काय आहे? हे एकदा स्टुडंटला एक्सप्लेन करा. हायरिंगपासून जे त्यांचा प्रोग्राम काय असणार आहे आणि कोणाकोणाला तुम्ही हायर करणार आहात? आता आपण आता हायरिंग करतोय ओन्ली फॉर द स्टुडंट, जे की फर्स्ट इयर पासून IT, कॉम्प्युटर, इव्हन जे मुलं मेकॅनिकल, सिव्हिल, नॉन ITचे पण आहेत, परंतु ते खूप इच्छुक आहेत, की ओके. ज्यांना IT मध्ये करिअर करायचंय, ते हं, पण हं. मुलं अप्लाय करू शकतात. ओके. परंतु एकदा कंपनी जॉईन केल्यानंतर 100% त्यांनी आपलं एफर्ट्स आहेत हं, ते हं. पुश करायला पाहिजेत हं, हं. प्रोजेक्टवरती. तर त्यांचे एफर्ट्स हे त्यांचं भविष्य घडवणार आहेत. ओके. म्हणजे ज्यांना ज्यांना समजा फर्स्ट टू लास्ट इयर जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, IT, नॉन IT बॅकग्राऊंड असेल आणि तुम्हाला IT मध्ये एंट्री करायची असेल, तर तुम्हाला इंटर्नशिपची गरज असते, मॅन्डेटरी असते. तर तुम्ही इंटर्नशिप करू शकता आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. माझा हा एक क्वेश्चन आहे, की तुमचा जो प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम काय असणार आहे आणि कसा-कसा तुम्ही त्यांना डिलिव्हर करणार आहात? ॲक्चुअली आता इंटर्नशिपमध्ये आपण सर पहिल्यांदा नॉर्मली जे पण ॲज पर स्टँडर्डनुसार 4 राउंड्स असतात, ओके. की फॉर एक्झाम्पल फर्स्ट इज ॲप्टिट्यूड टेस्ट, बरोबर. सेकंड की आयदर ग्रुप डिस्कशन, हं, ईमेल हं, हं. रायटिंग, थर्ड वन इज प्युअरली टेक्निकल रिलेटेड टू दी वी आर हायरिंग. हां, हां, हां. जसं आपण हायरिंग करतोय डेव्हलपर, टेस्टर, सपोर्ट किंवा डेटाबेस, DBA, ॲडमिनिस्ट्रेटर, डेटाबेस डेव्हलपर, हं. अकॉर्डिंगली स्किल्स त्यावरती टेक्निकल राउंड्स असणार आहेत आणि फोर्थ वन ऑब्व्हियसली HR राउंड. ओके. ठीक आहे. तर मग तुम्ही हे सगळं हायरिंग केल्यानंतर त्यांना प्रोजेक्टवरती तुम्ही असाइन करणार. हे एकदा कळेल का, की हे तुमचं लोकेशन जे आहे कंपनीचं, हे वाघोलीला आहे, पुण्यामध्ये. तर काही लोकं आपले जे स्टुडंट्स आहेत, ते ऑनलाईन पण असतील, कारण सिटीच्या आउट ऑफ सिटी असतील, काही पुण्यामध्ये असतील. त्यांना ऑफलाईन, ऑनलाईन कसं असेल तुमचं ते थोडंसं मॉडेल सांगू शकता का तुम्ही? सर आपण हायब्रिड मोडवरती काम करतोय. ओके. जी मुलं आता आउट ऑफ पुणे आहेत, हं. त्यांना पॉसिबल नाही आहे ना, बरोबर. तर त्यांना आपण ऑनलाईन रिमोट मोड पण अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके. ठीक आहे. परंतु विथिन अ मंथ, विथिन अ 2 मंथ, 1 और 2 टाइम्स त्यांना ऑफिसला व्हिजिट करावे लागणार आहे यामध्ये. बरोबर. की त्यांना एक टीम वर्क कसं असतं, टीमचं कल्चर काय असतं, ते करेक्ट. ॲटलीस्ट टीम मीटिंगमध्ये काय डिस्कशन हं, हं. असतं. तर ॲब्सोल्युटली. हे समजणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच ते प्युअरली डेव्हलप होणार आहेत. नाही, ॲब्सोल्युटली. ही गोष्ट मी तर ॲग्री करेलच. तुम्ही हायब्रिड मोडवरती जर तुम्ही काम करताय आणि जर मध्ये मी तर म्हणेन मंथली, तुम्ही वीकली वगैरे जर तुम्ही एकदा व्हिजिट केलं ऑफिसला, ते पण तुम्हाला तुमच्यासाठीच हे बेनिफिशियल असणार आहे. एखाद्या मुलाने जर समजा जॉइन केलं, इंटर्नशिप प्रोग्राम जॉइन केलं, तर काही-काही मुलांचं कसं असतंय ना, की ॲज अ
म्हणजे मी एक्सपिरियन्सनुसार सांगतो की मुलांनी जॉईन केलं ना की मुलांना, फ्रेशर मुलांना म्हणा किंवा स्टुडंट मुलांना, स्टुडंटला तुमचं कस्टमरची रिक्वायरमेंट माहीत नाही, तुमची डेडलाईन काय असते ते माहीत नाही, प्रोजेक्ट कुठून स्टार्ट होतो तो माहीत नाही, फक्त प्रोजेक्टवरती काम करायचे किंवा काय काम करायचे बस तुम्ही काम द्या मला. म्हणजे त्यांचं स्क्रॅचपासून प्रोजेक्ट डिलिव्हरीपर्यंत त्यांना काहीच माहीत नसतं. तर ह्यामध्ये तुम्ही त्यांना काय कितीपट त्यांना प्रॅक्टिकल एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देणार. ओके. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे सर. तर यामध्ये प्रिव्हियसली जेवढे पण आमचे जे इन लास्ट इयरला जी इंटर्नशिपला जी मुलं होती, तर त्यांना आपण एकदम फर्स्ट कस्टमरची रिक्वायरमेंट कशी घ्यायची, ओके. त्याच्यानंतरनं कुठलं लॉजिकल थिंकिंग, नोट्स कशा बनवायच्या रिक्वायरमेंटच्या, त्यानंतरनं कस्टमर सोबत डिस्कस करायची की ह्या तुमच्या ह्याच रिक्वायरमेंट आहेत का, कन्फर्म ओके. करणं. देन आपण डेव्हलपमेंटसाठी कसं चालू करायचं, टेक्नॉलॉजी कुठली यूज करायची, ओके. कस्टमरकडनं डेडलाईन कशी सेट करायची प्रोजेक्ट ओके. कम्प्लिशनची, हं. त्या डेडलाईन मध्ये आपलं प्रोजेक्ट फिनिश होतोय का की नाही ओके. होत, कस्टमरला कसं कन्व्हिन्स करायचं की आपली डेडलाईन आता पुन्हा थोडी पुढे जाते. बरोबर. त्यानंतरनं प्रोजेक्ट डेव्हलप केल्यानंतरनं टेस्टिंग करणं पण इम्पॉर्टंट असतं. बरोबर. तर टेस्ट कसं करायचं, हं. टेस्टिंग फुल प्रोडक्ट बनल्यानंतर तो डिप्लॉयमेंट कशी करायची, हं, हं, हं. डिप्लॉयमेंट केल्यानंतर कस्टमरकडनं पुन्हा आपण ऑनबोर्ड करतो. बरोबर. ऑनबोर्ड केल्यानंतर कस्टमरला व्हॉट एव्हर इश्यू फेस होतात किंवा त्यांच्या ज्या चेंज रिक्वेस्ट असतात त्या कशा हँडल करायच्या. करेक्ट. तर ह्या प्रोग्राम मधनं सर एक एम्प्लॉय नाही घडत, एक फ्रीलान्सर घडतो की जो स्वतःचे Nice. प्रोजेक्ट घेऊ शकतो. तर बरोबर. कंपनीचं एमच असं आहे की इथे आपल्याला एम्प्लॉय नाही घडवायचे, आपल्याला इथं फ्रीलान्सर घडवायचे. ऍक्च्युली हा जो पॉईंट तुम्ही आता डिस्कस केला ना, मी बऱ्याचशा लोकांबरोबर मी म्हणजे पॉडकास्ट केले, डिस्कस केला. पण जे म्हणजे इनसाईड्स असतात, प्रोजेक्टचे इनसाईड्स असतात, कस्टमर सोबत इंटरॅक्शन म्हणा किंवा हे म्हणा, हे कुणीच बोललेलं नाही आतापर्यंत. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की आपण बोलतो की प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स पाहिजे, प्रोजेक्टवरती काम पाहिजे. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला प्रोजेक्टवरती काम काय पाहिजे, तर जसं की आता किशोर सरांनी एक्सप्लेन केलं की यार नाही, कस्टमरचा रिप्लाय येतो, कस्टमरचा फीडबॅक येतो, कस्टमर काय काय करतात, रिक्वायरमेंट कशी असते, तर हे अंडरस्टँड करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्ही स्वतःहून मी तर म्हणेल जॉब रेडी तुम्हाला प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स चांगला भेटेल. पण ॲज अ फ्रीलान्सर तुम्हाला स्वतःहून जर काही करायचं असेल ना, तर ही गोष्ट ही खूप एकदम मला पर्सनली चांगली वाटली की मुलांना त्या लेवलचं प्रॅक्टिकल नॉलेज सध्या गरजेचं आहे. माझं असं म्हणणं आहे की आता आपण प्रोग्राम डिस्कस केला, मुलांना आय थिंक खूप मुलांना प्रोग्राम आवडला पण असेल जेवढं सगळं डिस्कस केलं. तर यामध्ये अप्लाय कसं करायचं ते पण त्यांना एकदा सांगा. त्यानंतर याच्यामध्ये काही रजिस्ट्रेशन फी आहे का, किंवा त्यानंतर मुलांना इंटर्नशिप भेटल्यानंतर परमनंट जॉब भेटणार आहे का. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी इथेच आपण डिस्कस करूयात, जेणेकरून मुलांना डायरेक्टली ज्यांना आवडेल ते डायरेक्टली अप्लाय करतील. सर यामध्ये आमचा पास्ट एक्सपिरियन्स असा आहे ना, लास्ट टाइमला आमच्याकडे ऑलमोस्ट 100 स्टुडंट होते, ते आम्ही अरे वा. फ्री ऑफ कॉस्ट हायर केले होते. ओके. परंतु ऍट द एंड पर्यंत आम्हाला फक्त 12 स्टुडंट राहिले त्यामध्ये. ओके. तर व्हॉट एव्हर एफर्ट आम्ही जे घेतले होते ते हां हां. आम्हाला असं वाटतंय की ते वाया गेले. ओके. तर आम्ही ह्या वर्षापासून फक्त वन टाइम रजिस्ट्रेशन फी ठेवतोय की ओके. 1999 ओनली. 1999. येस, आणि बरोबर. ही 6 मंथ साठी व्हॅलिड असणार आहे ओके. संपूर्ण. की जेणेकरून फक्त एक कंपनीचा स्टार्टअप आहे, यामध्ये बरोबर. फक्त त्यांचाच मेंटेनन्स निघावा की ओके. जेणेकरून 6 मंथ ते ऑफिसला येणार आहेत. तर बरोबर. व्हॉट एव्हर एक्सपेन्सेस आहेत तर ते एक्सपेन्सेस त्यामध्ये कव्हर होतील, आणि जेणेकरून मुलांनी जर थोडी फीस जरी पे केली तर ते एंगेज राहतील ऍट द एंड पर्यंत. ॲब्सोल्युटली करेक्ट. ही गोष्ट मी पण ॲग्री करतो. खूप काही गोष्टी आपण आपल्या चॅनल थ्रू पण बाकीच्या लोकांना पण फ्रीमध्ये ठेवला तर फ्रीमध्ये कोणालाही व्हॅल्यू नसते. आपण पण एक इंटर्नशिप प्रोग्राम रन केला होता पाठीमागे, एक एक्झामसाठी फ्रीमध्ये. त्यांच्यामध्ये पण असं झालं, जॉईन करता नाही करता. तर ॲज अ रजिस्ट्रेशन फी 1999 खूप कमी आहे. सो तुम्हाला 2000मध्ये जर एखादी चांगली कंपनीमध्ये इंटर्नशिप भेटत असेल, लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला भेटत असेल, तर मी तर सांगेल की रजिस्ट्रेशन फी पे करून तुम्ही 6 मंथसाठी तुम्ही करू शकता. बरं, मुलांनी 1999 भरले, 6 मंथ तुमच्याकडे इंटर्नशिप केली, त्यांना एक्सपिरियन्स आला. त्यांच्या स्किल बेसवरती, त्यांच्या एक्सपिरियन्सवरती जर तुमच्याकडे अशी रिक्वायरमेंट आली किंवा एखाद्या परमनंट व्हायचे किंवा ॲज अ एम्प्लॉय म्हणून त्यांना समजा तुम्हाला हायर करायचे, तर त्यांचे चान्सेस किती आहेत? सर त्यांचे चान्सेस हे सगळं मुलांवरती डिपेंड आहे. ओके. जे पण स्टुडंट, आता लास्टला आम्ही 3 मुलं फुल टाइम हायर केले ओके. 12 मधले. ओके. तर ज्यांना 100% नॉलेज जे पण गेन करणार, जे की अचिवेबल वाटत आम्हाला, ओके. की जे पण आम्ही आमच्या प्रोजेक्टला ते कॉन्ट्रीब्युट करू शकतात बरोबर. 100%, तर ऑब्व्हियसली आम्ही त्यांना फुल टाइम ऑफर करणार. ओके, नाईस.
तर माझ्यामध्ये पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला 2000 ॲज अ रजिस्ट्रेशन फी भरून 6 मंथ्स ते व्हॅलिड आहे. तुम्ही तिथे प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि तुमचं टॅलेंट, तुमचं स्किल्सवरती, एक्सपिरियन्सवरती तुम्ही ॲज अ परमनंट एम्प्लॉय पण होऊ शकता. याच्यामध्ये परत मेन्शन करतो, यामध्ये कुठेही मार्केटिंग, कोलॅब वगैरे काही नाही आहे. जस्ट त्यांची रिक्वायरमेंट आली, असं आम्ही हायरिंग करतोय आणि आपण इथे आणलेलं आहे. ओके. सो तुम्हाला प्रोग्राम आवडला असेल, तुम्ही डायरेक्टली बिनधास्त गुगलची एक लिंक, तुम्ही लिंक मला शेअर करा. मी गुगल फॉर्मची एक लिंक करतो, तुम्ही डायरेक्टली अप्लाय करा. मला वैयक्तिक प्रोग्राम खूप आवडलेला आहे, त्यामुळे मी त्यांना इन्व्हाइट केलं आपल्या पॉडकास्टवरती आणि खूप साऱ्या स्टुडंटला पण ते खूप म्हणजे हेल्प होणार आहे. सो येस किशोर, तुम्ही आलात, सगळा प्रोग्राम तुमचा डिस्कस केला. थँक्यू सो मच. आय थिंक खूप साऱ्या मुलांची गरज आहे ही इंटर्नशिप आणि ते सगळे अप्लाय करतीलच. आणि एक छोटंसं गिफ्ट आहे वाला देवतर्फे. ओके, थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. ओके, तुमचे थँक्यू. खूप खूप आभार सर. थँक्यू सो मच. आणि येस, पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि येस, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा नक्कीच पॉडकास्ट शेअर करा. युजफुल राहील. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.